नमस्कार मैत्रिणींनो, चला आपण आज कच्चा चिवडा कसा बनवायचा ते बघूया. चला आपण आता साहित्य काय काय लागते ते रेसिपीसाठी बघूया. हे भाजके मुरमुरे, शेंगदाणे घेतले आहे, मिरची घेतली आहे, हिरवी मिरची, कांदा, फुटाणे, पापडी, टमाटर, शेव घेतली आहे बारीक. चला आपलं आता गॅसवर तेल ठेवलं तर गरम, ते गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये आपण तळून घेऊ. आपल्याला कच्च्या चिवड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मी इथे शेंगदाणे घेतले आहे अर्धी वाटी, ते पण आपण फ्राय करून घेऊ छान. हे बघा आपले शेंगदाणे पण फ्राय झाले आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे शेंगदाणे. आपण कढई कमी करून घेऊ. चमचे तेल घेतलं आहे मी ना. आता याच्यामध्ये आपण अर्धा चमच जिरा टाकून घेऊ आणि आपण जे कट करून घेतली आहे हिरवी मिरची ती पण घालून घेऊ. चांगले आपल्याला फ्राय करायचे आहे. हे बघा आपली मिरची फ्राय होत आहे. हे बघा छान भाजून झाली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. हे बघा मिरची फ्राय झाली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. आता आपण हे मिश्रण एका वाटीमध्ये काढून घेऊ, करपणार नाही म्हणून. नंतर आपल्याला ते कच्च्या चिवड्यावर घालायचं आहे. मी इथे छान भाजके मुरमुरे घेतले आहे. मी इथे क्वांटिटी 2 ते 3 माणसाची बनवत आहे. मी इथे चण्याची पापडी टाकत आहे, मिक्स करत आहे. आता याच्यामध्ये मी मुरमुऱ्याचा चिवडा घेतला होता तो घालून घेऊ. माझ्याकडे ऑलरेडी बनवून होता. आता आपण याच्यामध्ये जे 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलं होतं गरम करून, आपण त्याच्यामध्ये जिरा, हिरवी मिरची तळून घेतली आहे, फ्राय करून घेतली आहे, ती घालून घेऊ. ऑइल थोडंसं आपल्याला जास्तच घालून घ्यायचं आहे कारण चिवडा कुरकुरीत राहतो. मी फुटाणे टाकून घेतले आहे अर्धी वाटी. इथे मी तळून घेतलेले फ्राय केलेले शेंगदाणे घेतले आहे. आता याला छान मिक्स करून घेऊ. ऑइल गरम असल्यामुळे मी चमचनंच मिक्स केला आहे. आता याच्यामध्ये आपण अर्धा चमच नमक घालून घेऊ, मीठ घालून घेऊ आणि अर्धा चमच लाल मिर्च पावडर घालून घेऊ. आपण ऑलरेडी हिरवी मिरची टाकली आहे म्हणून लाल मिर्च थोडीशी टाकून घेऊ, अर्धा चमच. याला पण छान मिक्स करून घेऊ. आता आपण इथे हाताने मिक्स करून घेऊ कारण तेल, मीठ आणि पूर्ण मिक्स आपल्या मुरमुऱ्याला छान लागली पाहिजे म्हणून. बघा मी मिक्स केला आहे. पोंगे तळून घेतले ते पण आपण याच्यामध्ये छान बारीक करून घेऊ. खूप छान लागतात कच्च्या चिवड्यामध्ये. हे बघा मी इथे मिक्स करून घेतला आहे. हे आपलं मिक्स झालं आहे. आता आपण सर्व करायसाठी हे बघा मी 2 टमाटर बारीक चिरून घेतला आहे. त्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे कारण आपला चिवडा कुरकुरीत राहिला पाहिजे. त्यासाठी जास्त ओली चीज नाही टाकायची आहे, ओले टमाटर नाही टाकायचं आहे. त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. बघा टमाटर घातला आहे मी. याच्यावर बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे. आता आपण याच्यावर 1 चुटकीभर नमक घालून घेऊ. कांदा टमाटरला लागलंच. आणि याच्यामध्ये आपण चाट मसाला घालून घेऊ. थोडीशी लाल मिर्च पावडर घालून घेऊ 1 चुटकी. हे बघा मी याच्यावर बारीक शेव घालत आहे. शेव आपल्याला जास्त घालायची आहे. कच्च्या चिवड्यावर खूप छान लागते. मी इथे आता कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे, ती पण घालून घेऊ. हे बघा मी कोथिंबीर घालून घेतली आहे. हे बघा आपला कच्चा चिवडा तयार आहे. कुरकुरीत लागतो, खूप टेस्टी लागतो. बघा माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.